प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वा ख्रिस्त येशूच्या पवित्र आणि प्रेम नावामध्ये आजच्या या संदेशामध्ये मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. प्रभूला धन्यवाद देतो की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तुमच्या प्रार्थना तो ऐकून तुम्हाला उत्तर देत आहे आणि तुम्ही सर्व बाबतीत विश्वासामध्ये आणि त्याच्या कृपेमध्ये वाढत आहात. तुमची मुले परमेश्वर जैतुनाच्या रोप्यासारखी वाढवत आहेत. ज्या मंडळीत तुम्ही आहात ती मंडळी आशीर्वादित आहे. तुम्ही तुमच्या पालक साहेबांसाठी प्रार्थना करत आहात, माझ्यासाठी प्रार्थना करत आहात, रोपे TV चॅनलसाठी प्रार्थना करत आहात. याबद्दल मी मनपूर्वक तुमचा आभार मानितो. प्रियानो, देवाचं वचन तुम्हामध्ये पुष्कळ भरभराटीनं वाढो. देव तुमची सर्व बाबतीमध्ये भरभराट आणि वाढ करो. परमेश्वर त्याच्या संपन्नतेतून तुम्हाला पुरवठा करो आणि तुमच्या हाताला यश देवो. देवबाप तुमची उन्नती करो. आणि जसं शास्त्रात लिहिलं आहे की तुमचा उजेड लोकांपुढे पडो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर प्रकाश बनून तुमच्या जीवनात कार्य करत आहे. प्रियानो, देवाचा आत्मा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आहे. या आजचं वचन पुन्हा एक वा पवित्र शास्त्रातून नव्या करारामधून इब्री लोकासपत्र आणि 13वा अध्याय यातून आज आपण देवाचा संदेश पाहणार आहोत. इब्री लोकासपत्र 13वा अध्याय आणि 7 पासून काही वचनं मी आपणासाठी वाचतो. इब्री 13:7च्या पुढे. जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हाला देवाचं वचन सांगितलं, त्यांची आठवण करा. त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. विचित्र व अन्यथा शिक्षणाने बहकून जाऊ नका, कारण ज्या विधीपासून पाहणाऱ्यास लाभ झाला नाही अशा खाण्याच्या विधीने नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे हे उत्तम. ज्या वेदीवरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणाऱ्यास नाही, अशी वेदी आपल्याला आहे. ज्या पशूंचे रक्त पापाबद्दल मुख्य याजकाच्या द्वारे पवित्र स्थानात नेले जाते, त्यांची शरीरे तळाबाहेर जातात. यास्तव येशूनेही स्वरधीराने लोकास पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोशिले. तर आता आपण त्याचा अपमान सोशी त्याच्या जवळ तळाबाहेर जाऊया, कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर होणार त्याची आपण वाट पाहतो. यावरून आपण त्याच्याद्वारे आपल्याला उपकार स्मरणरूपी यज्ञ निरंतर अर्पावा. हा यज्ञ त्याचे नाम स्वीकारणाऱ्या ओठाचे फळ असा आहे. परोपकार व दानधर्म करणे विसरू नका, कारण अशा यज्ञाने देव संतुष्ट होतो. तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे असे समजून ते तुमच्या जीवाकरता जागृत राहतात. हे त्यांनी आनंदाने करावे, शोकाने करू नये. हे शोकाने करणे तुम्हास हितकारक नाही. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वरानं मंडळीमध्ये 5 पंक्ती सेवा ठेवलेली आहे. प्रेषित, शिक्षक, संदेष्टे, पालक आणि सुवार्तिक. येशू ख्रिस्तानं स्वतः, माझ्या प्रियानो, आपल्याला ठाऊक आहे, तो रात्रभर प्रार्थना करावयास डोंगरावर गेला. त्याने प्रार्थना केली आणि खाली उतरून येऊन त्याने 12 शिष्य निवडले. प्रत्येक शिष्याला त्यानं जबाबदारी दिली, अधिकार दिला. आणि ती जबाबदारी किंवा तो अधिकार काय होता, तर येशू ख्रिस्त प्रत्येकास म्हणाला, तुम्ही जगात जाऊन संबंध सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्यास पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. जे मी तुम्हाला आज्ञा केले ते पाळावे शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हावर आहे. होय, ही त्याची शेवटली आज्ञा नक्की आहे. पण त्या अगोदर देखील येशू ख्रिस्ताने त्यास आज्ञा दिली होती की सुवार्ता सांगण्याची, गरिबांची काळजी घेण्याची, अनाथ, पोरके, विधवा यांची दाद घेण्याची, शांती जाहीर करण्याची, शुभ संदेश सांगण्याची. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः हे कार्य केलं. येशू ख्रिस्तानं सुवार्ता सांगितली आणि लोकांनी पश्चाताप केला आणि त्यांचं परिवर्तन तारण झालं. येशू ख्रिस्ताने रोग्यास बरं केलं आणि अनेक लोक व्याधीतून बरे झाले. अंधा
पाहू लागला, पक्षीघाती उठून बसला, मेलेले सुद्धा जिवंत झाले, कुष्ठी शुद्ध झाले. प्रभू येशू ख्रिस्तानं अनेकांच बरं केलं प्रियानो. कारण येशू ख्रिस्ताला हा अधिकार पित्यापासून मिळाला होता. येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना अधिकार दिला आणि आज्ञा दिली आणि प्रभू येशूच्या शिष्याने हे कार्य केलं. पेत्र, याकोब, योहान आणि आम्हाला पाहायला मिळतं पाऊल यांच्या हातीनं अद्भुत हातून कार्य घडले. आज मी देवाचा सेवक तुम्हाला या संदेशाद्वारे सांगू इच्छितो की परमेश्वरानं आपल्या पुत्राला या जगामध्ये जे कार्य करण्याकरता पाठवलं ते कार्य येशूनं केलं प्रियानं. परंतु येशू ख्रिस्तानं जी कार्य करावयाची ती शिष्यावर सोपवली आणि शिष्यांनी पण ती कार्य केली. आणि आज जे तुम्ही आहात, ज्या तुम्हाला येशू ख्रिस्तानं आपल्या वचनानं शुद्ध केलंय, नवा जन्म दिलाय. बायबल सांगतं इपिस्कराच्या पत्रामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये इपिस्कराचं पत्र आणि 2 अध्यायामध्ये प्रभूचं वचन सांगतं, आपण चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहोत. ती कर्मे आपण करावी म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली होती. प्रेज द लॉर्ड. पाऊल लिपीच्या मंडळीला काय म्हणतो? आपण सर्वांनी मंडळीमध्ये असणारे, विश्वासामध्ये राहणारे आणि प्रभूच्या द्वारे पाप क्षमा, तारण, जीवन पावलेले, शांती, आनंद पावलेले असे आपण सगळ्यांनी या जगामध्ये तुम्हाला आणि मला प्रभूनं कशासाठी ठेवलेलं आहे? चांगली कर्मे करण्यासाठी. कारण इपिस 2:10 मध्ये काय म्हणतंय? देवाचं वचन सांगत आहे आपण चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहोत. आपण ती कर्मे करावी म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधूंनो, बहिणीनो, प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्या जीवनात चांगली कार्य केलीत आणि म्हणून आज आम्ही व्याधीमुक्त झालो, पापक्षमा पावलो, तारण पावलं, जीवन पावलं, पत्नी लाभली, घर लाभलं, लेकर. कितीतरी चांगल्या गोष्टी येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला दिलेल्या आहेत. परंतु जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद द्यावा, देवाचा आभार मानावं. परंतु त्याबरोबर एक विश्वासाची कृती आम्ही करावी अशी प्रभू आमच्याकडनं अपेक्षा करत आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो चांगली कर्मे तुम्ही करावे म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचं काम आहोत. कुंभाराच्या हाती माती असते आणि त्या मातीला तो काय करतो? त्याच्या इच्छेप्रमाणे तो आकार देतो. अनेक पात्र तो घडवतो. पण प्रत्येक पात्राबाबत त्याची एक विशेष योजना असते. प्रत्येक पात्र हे कुंभारानं घडवलेलं असतं आणि ते पात्र प्रियानो चांगल्या कामासाठी घडलेलं असतं. माठ अनेकांसाठी थंड पाणी देण्यासाठी तो माठ असतो. अनेक प्रकारची मातीची भांडं ही कुंभारानं विशेष कामासाठी बनवलेली असतात आणि ती उपयोगाची असतात. प्रिय बंधू आणि बहिणींनो, हा संदेश ऐकत असताना मी देवाचा दास तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही आणि तुमचा परिवार, तुम्ही आणि तुमची मंडळी, तुम्ही प्रत्येक जण प्रभू परमेश्वरानं येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला उत्पन्न केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कशासाठी? आम्ही चांगली कर्मे करावी म्हणून. आणि बायबलमधील ती कर्मे आपण करावी म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली होती. प्रेज द लॉर्ड. आज जगामध्ये अनेक लोक सामाजिक कामं करत आहेत, आध्यात्मिक कामं करत आहेत, अनेक लोक शोध लावत आहेत, अनेक लोक अनेक चांगल्या गोष्टी पण करत आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना प्रियानो, जो सैतान आहे, जो देवाच्या विरोधात काम करतो, जी दुष्टता आहे, जी मलिनता आहे, जो वैरभाव आहे, जे वादविवाद आहेत, त्याद्वारे अनेकांची जीवनं ही चांगल्या कामात, चांगल्या गोष्टीत नाही तर वाईट कामामध्ये गुंतलेली आहेत. आणि म्हणून अशा लोकांमध्ये जेव्हा तुम्ही आणि मी काम करतो तेव्हा देव ती आम्ही केलेली कामे प्रभू त्याचं प्रतिफळ आम्हाला देतो. म्हणून शास्त्रामध्ये येशूनं म्हटलेलं आहे, दिवा लावून कोणी मापाखाली ठेवत नाही तर तो उंच उंच दिवटणीवर ठेवतात, यासाठी की आत येणाऱ्याला प्रकाश प्राप्त व्हावा. येशू ख्रिस्तानं तुमच्या मधला अंधार काढून तुम्हाला प्रकाश असं केलेलं आहे, यासाठी की तुमच्या प्रकाशामध्ये म्हणजे तुम्हामध्ये आलेला जो देवाचा
प्रकाश आहे, तो जीवनी प्रकाश आहे, तो लोकांना मिळावा. तुमच्या साक्षीच्याद्वारे लोकांचं जीवन परिवर्तन व्हावं. तुमच्या बदललेल्या स्वभावाद्वारे लोकांना आशीर्वाद मिळावा. तुमच्या प्रार्थनेद्वारे, तुमच्या भक्तीद्वारे लोकांचं परिवर्तन व्हावं, ही देवाची इच्छा आहे. म्हणून शास्त्रात प्रभू येशू हेही म्हणतो, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याला कशानं चव येईल? ते पायाखाली तुडवलं जातं. आणि म्हणून प्रियजनांनो, आता हा संदेश ऐकत असताना या ठिकाणी इब्री लोकाच्या पत्रामध्ये ह्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, विशेष करून 7व्या वचनापासून, की जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा आणि त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा, असं या ठिकाणी देवाचं वचन सांगतं. आणि म्हणून पहिला मुद्दा काय आहे, की ज्यांनी तुम्हाला वचन सांगितलं, ज्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना केल्या, आज जे तुम्हासाठी मंडळीमध्ये पास्टर आहेत, संदेष्ट आहेत, सेवक आहेत, पुढारी आहेत, असे जे अधिकारी आहेत, त्यांची आम्ही आठवण केली पाहिजे. पुष्कळदा आमच्यासाठी प्रार्थना केलेल्या लोकांचा आम्हाला विसर पडतो. ज्यांनी तुम्ही अश्रू गाळत असताना त्यांनी अश्रू गाळून प्रार्थना केले आणि तुमचे अश्रू देवानं आनंदाश्रूमध्ये बदलले. तुम्ही व्याधीमध्ये, व्यसनामध्ये, आजारामध्ये होता, संकटात होता आणि देवाच्या सेवकांनी तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि तुमचं हित झालं आणि आपण विसरून जातो. प्रियानो, देवाला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आणि येशू ख्रिस्ताच्या दासाला म्हणजे सेवकाला विसरू नका. बायबल सांगतं, ज्यांनी तुम्हाला देवाचं वचन सांगितलं त्यांची आठवण ठेवा. कशी आठवण ठेवा? तुमच्या प्रार्थनेत आठवण ठेवा, तुमच्या मुलाबाळांमध्ये त्याची आठवण ठेवा. आणि एवढंच नाही, त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. प्रेज द लॉर्ड. ज्या पालक साहेबांनी, ज्या सेवकांनी, ज्या संदेष्टांनी, ज्या मंडळीतील पुढाऱ्यांनी तुम्हाला वचन सांगितलं, तुमच्या घरी येऊन भक्ती केली आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये बदल झाला, त्यांच्या त्या प्रार्थना, त्यांची ती भक्ती, त्यांचं ते वचन सांगणं, सुवार्ता, याद्वारे जे तुमच्या कुटुंबामध्ये कार्य झालेलं आहे, चांगला परिणाम झाला. बायबल सांगतं प्रियानो, आम्ही भस्म झालो नाही, ही देवाची इच्छा होय. माझ्या प्रियानो, आज मी या संदेशाद्वारे तुम्हाला जागरूक करू इच्छितो की होय, ज्या अधिकाऱ्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना केल्या, तुम्हाला मदत केली, तुम्हाला भीड मर्यादेचं शिक्षण दिलं, ज्यामुळे आज तुम्ही आणि तुमचा परिवार वाचलेला आहात, त्यांची प्रार्थनेत आठवण ठेवा, त्यांच्याबरोबर तुमचा सहवास ठेवा, त्यांना प्रेमानं अत्यंत मान द्या. बरेचदा काय होतं, आम्ही देवाच्या सेवकाला विसरून जातो, देवाच्या मंडळीतील पुढाऱ्यांचा विसर आम्हाला पडतो आणि मग त्यानंतर प्रियानो, आमच्या जीवनामध्ये आम्ही कृतज्ञ व्हायला लागतो. प्रियानो, कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव असणं आणि कृतज्ञता म्हणजे उपकार विसरून जाणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की ज्या सेवक संदेष्टांनी त्यांच्या साक्षीच्याद्वारे, त्यांच्या स्वार्थाच्याद्वारे, त्यांच्या स्वभावाद्वारे, त्यांच्या जो देवावरील भावाद्वारे तुमच्या जीवनामध्ये एक संजीवन आलं, तुमच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आलं, त्यांच्या वर्तणुकीचा नेहमी परिणाम तुमच्या जीवनात पाहिजे. म्हणून पाऊल म्हणतो, मी जसा ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसं तुम्ही माझं अनुकरण करा. पाऊलानं प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण केलं आणि म्हणून पाऊल म्हणू शकला की मी जसा ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसं तुम्ही माझं अनुकरण करा. अनेक लोक मंडळीमध्ये पालक साहेबांचं अनुकरण करायला बघतात, इतरांचं अनुकरण करायला बघतात, मोठमोठ्या सेवकांचं अनुकरण करायला बघतात, त्यांच्यासारखं संदेश द्यायचं, त्यांच्यासारखं वागायचं त्यांचं. प्रियानो, आपण कुणाची कॉफी, कुणाची कृती करणं यापेक्षा आपण देवाचं अनुकरण करणं, आपण देवाच्या वचनाचं अनुकरण करणं, आम्ही देवाच्या सेवकांनी सांगितलेल्या गोष्टींचं अनुकरण करणं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. स्टाईल महत्त्वाची नाही आहे, आमची विश्वासाची कृती महत्त्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आज कुणाचं अनुकरण करता? होय, पाऊल म्हणतो, मी लाविले, अपोलोसाने पाणी घातले. पाऊल काय म्हणतो? मी लाविले, अपोलोसाने पाणी घातले. लावणारा काही नाही, पाणी घालणारा काही नाही, वाढवणारा परमेश्वर महान आहे.
आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि बहिणीनो, आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. कदाचित एका सेवकानं तुम्हाला वचन सांगितलं असेल, दुसऱ्या सेवकानं तुमची काळजी घेतली असेल. ते दोन्ही पण तितकेच महत्त्वाचे आहेत. परंतु आज ज्या मंडळीत तुम्ही आहात, त्या मंडळीमध्ये जो येशू ख्रिस्त तुमचा पुढारी, मंडळीचा मस्तक, तुमचा मस्तक, त्याचं अनुकरण तुम्ही करा. ज्या सेवकांनी तुमच्यासाठी प्रार्थना केल्या, वचन सांगितलं, काळजी घ्या, त्यांच्या अधीन राहा. माझ्या प्रियानो, बायबल सांगतं 8वं वचन 13:8 मध्ये, इब्री 13:8, येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. पहा, येशू ख्रिस्तानं काल जे काम केलं ते आजही करत आहे आणि येणाऱ्या दिवसात तो करतच राहील. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. तो न बदलणारा देव आहे. आणि म्हणून त्याची इच्छा आहे की आम्ही आमच्या स्वभावामध्ये, माझ्या प्रियानो, तुम्ही भाव धरला आणि तुमचा स्वभाव बदलला. परंतु त्यानंतर तुमचा भाव वाढत राहतो आणि स्वभाव बदलत जातो. हॅलो, कधी कधी मग तुम्हाला वेळ नसतो पालक साहेबांशी संपर्क साधायला, मंडळीत यायला. भाव वाढतो तुमचा. मग देवावरला भाव कमी करू नका आणि तुमचा भाव या जगातला वाढवू नका. प्रेज द लॉर्ड. देव दोन गोष्टी पाहतो, देवावरला तुमचा भाव आणि समाजामध्ये, मंडळीमध्ये इतरांबरोबर असणारा तुमचा स्वभाव. तुमच्या स्वभावाला जग पाहतं आणि तुमचा जो भाव आहे, अंतःकरणातला भाव, तो देव पाहतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त जो पूर्वी कळवळ्यानं भरलेला, प्रीतीनं भरलेला, दयेचा सागर, आज तो प्रीतीनं, दयेनं भरलेला, कळवळ्यानं भरलेला ख्रिस्त आज या जगाला तो तारण देत आहे, जीवन देत आहे. त्याचा स्वभाव बदलत नाही प्रियानो. तो दयाळू आहे, तो दयाळूच राहतो. तो कृपाळू आहे, तो कृपाळूच राहतो. तो क्षमा करणार आहे, क्षमाच करत राहतो. तो प्रीतीचा देव आहे, तो प्रीतीच करत राहतो. पण बरेचदा आमच्या जीवनामध्ये, माझ्या प्रियानो, जेव्हा आमचं चांगलं होतं, बरं होतं, तेव्हा मात्र मागील दिवस काही लोकांना विसरतात. आणि म्हणून प्रियजनांनो, आज देवाचा सेवक मी तुम्हाला सांगत आहे, ज्या येशू ख्रिस्तानं तुमच्यावर प्रीती केली त्याच्यावर शेवटपर्यंत प्रीती करा. ज्या लोकांनी तुमच्यासाठी प्रार्थना केल्या त्यांच्यासाठी प्रार्थनेत राहा. माझ्या प्रिय, देव चांगला आहे. विश्वास धरणाऱ्यांबरोबर तो सदा सर्व काळ आहे. त्याची प्रीती अंतर देत नाही. म्हणून येशू ख्रिस्तानं स्वतः म्हटलेलं आहे, मी तुम्हास अनाथ सोडणार नाही, मी तुम्हास घालवून देणार नाही, मी तुम्हाला अंतर देणार नाही. आणि म्हणून या ठिकाणचं हे आजचा संदेशाचं वचन महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट की अधिकारी आहेत, ज्यांनी तुम्हाला वचन सांगितलं, प्रार्थना केलं, त्यांची तुम्ही आठवण प्रार्थनेत करा. दुसरी गोष्ट, त्यांची जी प्रार्थनेची, भक्तीची जी वर्तणूक होती, त्यांचा जो विश्वास होता, तो तुमच्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण तुम्ही करा. तिसरी गोष्ट, जो येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे, तो न बदलणारा देव आहे, तसं तुमचं जीवन, माझ्या प्रियानो, देवाबरोबर आणि मंडळीबरोबर, इतरांबरोबर तुमचा स्वभाव आणि भाव कमी होऊ देऊ नका. नव्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, विचित्र व अन्यथा शिक्षणाने बहकून जाऊ नका, कारण ज्या विधीपासून पाळणाऱ्यास लाभ झाला नाही, अशा खाण्याच्या विधीने नव्हे तर कृपेने अंतःकरण स्थिर असलेले असणे हे उत्तम. आज अनेक प्रकारचं शिक्षण देत आहेत लोक. शिक्षण असावं, पण शलोमोन राजा म्हणतो नीतिसूत्रामध्ये, ज्ञान व शिक्षण संबोधण्यात यावं, संपादन करण्यात यावं. ज्ञान व शिक्षण हे घेण्यात यावं, बोधमय वचनांचं परीक्षण करण्यात यावं. ज्ञान आम्हाला असायलाच हवं. शालेय ज्ञान असेल, विद्यालयाचं ज्ञान असेल, अनेक कौशल्याचं ज्ञान पाहिजे. काही ज्ञान आमच्या उपजीविकेसाठी गरजेचं आहे. परंतु खरं ज्ञान हे सुज्ञान आहे. देवाला ओळखणं हे खरं ज्ञान आहे. देवाचा अनुभव घेणं हे खरं ज्ञान आहे. देवाचं भय बाळगणं हे खरं ज्ञान आहे. मनुशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. परमेश्वराचं भय जीवनाचा प्रारंभ आहे. माझ्या प्रियानो, म्हणून जगामध्ये जे अन्य शिक्षण आहे, विचित्र शिक्षण काही लोक देतात.
सुवार्तेशिवाय वेगळं काहीतरी सांगायचं, स्वतःचं काहीतरी सांगायचं. या गोष्टीपासून सावध राहा. या जगामध्ये अन्य शिक्षण देणारे, चुकीचं शिक्षण देणारे, चुकीच्या गोष्टी, चुकीचं सांगणारे अनेक आहेत. सावध राहा. माझ्या प्रियानो, तुमच्या आत्म्याच्या वाढीसाठी, तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी जे ज्ञान शिक्षण ते शास्त्रामध्ये आहे. शास्त्राला न धरता जो कोणी अन्य शिक्षण देत असेल तर प्रभू येशू ख्रिस्तानं देखील सांगितलेलं आहे, अशांना घरात पण घेऊ नका. माझ्या प्रियानो, वादविवादाच्या गोष्टीपासून सावध राहा म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्या विधीपासून पाळणाऱ्यास लाभ झाला नाही अशा खाण्याच्या विधीने नव्हे तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे उत्तम आहे. परमेश्वराने अनेक विधी आपल्याला घालून दिलेले आहेत. शब्बाताचा विधी आहे, प्रार्थनेचा विधी आहे, प्रभुभोजनाचा विधी आहे. प्रियानो, अनेक विधी प्रभूने आम्हाला दिलेले आहेत. जर त्या विधीमध्ये आम्ही भाग घेऊ, शब्बात पाळण्यानं प्रभूची आज्ञा पाळतो आपण आणि देवाला आनंद होतो. प्रभुभोजनात भाग घेतल्यानं त्याच्यामध्ये असणारं जे जीवन आहे, ती भाकर आमच्या शरीराला आरोग्य देते, ती रक्त आम्हाला शुद्ध ठेवतं, आम्हाला जीवन देतं. आणि म्हणून शब्बातचा विधी, प्रभुभोजनाचा विधी आणि परमेश्वराने घालून दिलेले जी विधी आहेत हे आम्हाला पवित्र आणि शुद्ध ठेवतात. परंतु अनेक लोक जगाच्या विधीमध्ये भाग घेतात. पाऊल करीतकराच्या मंडळीमध्ये तो लिहिताना पत्रामध्ये म्हणतो, पाऊलाचं करीतकरास पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये, करीतकराच्या पहिल्या पत्रामध्ये 10वा अध्याय 14 पासून, याच तो माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हा सुज्ञ समजून मी तुम्हावर बोलतो. मी काय म्हणतो त्याचा तुम्ही निर्णय करा. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित आहे की नाही, जी भाकर आपण मोडतो ते ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता आहे की नाही. आपण बहुत असून एक भाकर एक शरीराचे आहोत, आपण सर्व एका भाकरीचे विभागी आहोत. 19वा वचन, तर माझे म्हणणे काय आहे, तरी विदेशी लोक जे यज्ञ करतात तो देवाला नव्हे तर भूताला करतात आणि तुम्ही भूतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूचा प्याला व भूतांचा प्याला पिवत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भूतांच्या मेजावरचे तुमच्याने खावत नाही. आपण प्रभूला ईर्षेस पेटवतो काय, आपण त्यापेक्षा बलवान आहो काय. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही चर्चमध्ये मंडळीत येऊन तो आशीर्वादाचा प्याला, ती भाकर, प्रभोजनाच्या विधीमध्ये आम्ही भाग घेतो आणि बाहेर जाऊन आम्ही चुकीचं खाणं, चुकीचं पिणं, मग दारूचं सेवन असेल, नशेचं सेवन असेल, पान, तंबाखू, या गोष्टी जर आम्ही हातानं पुन्हा खात असेल तर प्रियानो, आम्ही प्रभूचा मेज विटाळणारे बनतो. आणि मग पाऊलानं म्हटलेलं आहे, या शरीराचं मर्म न ओळखून, या प्रभुभोजनाचं मर्म न ओळखून जो खातो व पितो तो स्वतः आपणावर दंड ओढवून घेतो. म्हणून प्रभोजन घेण्या अगोदर आपण ज्या येशू ख्रिस्तानं शरीर मोडलं ती आपण भाकर घेतो, जे आपलं रक्त सांडलं म्हणून आपण प्याला पितो. त्या शरीराचं आणि त्या रक्ताचं मर्म न ओळखता आपण जर खातो पितो तर आपण दंड ओढवून घेतो. आणि पाऊल म्हणतो त्यामुळे अनेक जण निजलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हा जो संदेश आज ऐकत असताना देवाची इच्छा आहे की जगामध्ये अनेक विधी आहेत, लोक सांगतेली विधी आहेत प्रियानो, परंतु ते विधी माझ्या प्रियानो आम्हाला लाभ असे नाही आहेत. म्हणून काही लोक अनेक लोकांचे नातलग सांगतात म्हणून, हे करतात म्हणून अनेक प्रकारच्या विधीमध्ये सामील होतात आणि आपल्यावरती दंड ओढून घेतात. म्हणून आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी म्हटलेले आहे, खाण्याच्या विधीने नव्हे तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे हे उत्तम. प्रेज द लॉर्ड. तुमचं अंतःकरण देवाच्या कृपेने स्थिर पाहिजे. काय खायचं, काय प्यायचं, कोणत्या गोष्टीमध्ये भाग घ्यायचा, कोणत्या गोष्टीत भाग घ्यायचा नाही, कोणते विधी देवाला आवडतात, कोणते विधी देवाला आवडत नाहीत, याबाबत एक विश्वासणारे लोक म्हणून तुम्ही जागृत राहा. म्हणून परमेश्वराच्या शास्त्रात लिहिलं आहे, दिवस, महिने, सणाचे काळ, वर्ष तुम्ही का पाळता. देवाचा सेवक म्हणतो तुम्हा संबंधाने जर तुम्ही हे करत असाल तर तुम्हा संबंधाने केलेलं आणि सांगितलेली माझी सुवार्ता याबद्दल मला दुःख होतं. आज अनेक लोक देवाचं वचन ऐकून, विश्वास धरून, प्रार्थनेत, भक्तीत राहून, बाप्तिस्मा घेऊन पण आज जगाच्या गोष्टीमध्ये भाग घेतात. काय होते खाल्लं तर, काय होते तिकडे गेलं तर, काय होते त्यामध्ये सहभागी झालं तर. माझ्या प्रियानो, आज मी देवाचं वचनाद्वारे तुम्हाला सांगू इच्छितो, बस झालं. ज्या खाण्याच्या विधीद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळत नाही तर तुम्ही देवाला दुःख देता, त्या विधीमध्ये भाव घेऊ नका. तर ज्या विधीद्वारे
तो शब्दाचा विधी पाळल्यानं देवाला आनंद होतो. प्रभोजनाचा विधी पाळल्यानं देवाच्या सहभागितेत तुम्ही असता आणि तुमच्या शरीरामध्ये आरोग्य आणि हाडांना सत्व मिळाल्याशिवाय राहत नाही. या विधीकडे विशेष लक्ष द्या, म्हणजे तुमचं अंतकरण देवाच्या कृपेत स्थिर राहील. महत्त्वाच्या काही शेवटच्या गोष्टी पाहू आणि आपण प्रार्थना करू. 10व्या वचनात, ज्या वेदीवरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणाऱ्यास नाही, अशी वेदी आपल्याला आहेत. ज्या पशूंचे रक्त पापाबद्दल मुख्य याजकाच्याद्वारे पवित्र स्थानात नेले, त्यांची शरीरे तळाबाहेर जातात. यास्तव येशूनेही स्वरुधिराने लोकास पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोचलं. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तानं जो स्वतःचा जीव आम्हासाठी दिला, जो वधस्तंभावर आपलं शरीर अर्पण केलं, जे आपलं रक्त सांडलेलं आहे, तो अर्पणाचा विधी आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या अर्पणाच्याद्वारे तुम्ही आणि मी कायमचं पवित्र झालेलो आहोत. आणि म्हणून इब्री लोकाच्या पत्रात 10व्या अध्यायामध्ये 10वं वचन सांगतं, त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्याद्वारे पवित्र केलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणाद्वारे प्रियजनानं तुम्ही पवित्र झालेला आहात. आणि म्हणून आता कोणतंही अर्पण देण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमच्या वेळेचं अर्पण द्या, तुमच्या जीवनाचं प्रभूला अर्पण द्या, स्वतःचं समर्पण प्रभूला करा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं स्वतःच्या रक्ताचं अर्पण, ते रक्त तुम्हाला पापांची क्षमा करेल. त्यानं दिलेला जो देह आपला वधस्तंभावर आहे, त्याला बसलेल्या मारांच्या वळणाचे आरोग्य आहे, येशूच्या नामात तुम्हाला ते प्राप्त होईल. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला पवित्र करावं म्हणून तळाबाहेर वेशीबाहेर त्यानं मरण सोसलं. आणि म्हणून आपण त्याचा अपमान सोची त्याच्या तळाबाहेर जाऊया, कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर होणार त्याची आपण आता वाट पाहत आहे. आणि म्हणून 17 वचन, तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशोब द्यावायचा असे समजून ते तुमच्या जीवाकरता जागरूक राहतात. हे त्यांनी आनंदाने करावे, शोकाने करू नये. हे शोकाने करणे तुम्हाला हितकारक नाही. अनेक लोक मंडळीत येतात, पास्टर प्रार्थना करा, आणि पालकसाहेब प्रार्थना करतात आणि तुम्ही बरे होता, तुमचं बरं होतं. आणि त्यानंतर पालकसाहेब जेव्हा काही वचनातून तुम्हाला बोध करतात, तेव्हा काही गोष्टी तुम्हाला टोचतात, बोचतात, आणि मग तुम्हाला पालक म्हणजे शत्रू वाटू लागतं. माझ्या प्रियानो, हे शास्त्र ईश्वर प्रेरित आहे. यातलं प्रत्येक वचन, प्रत्येक अध्याय, प्रत्येक संदेश हा ईश्वर प्रेरित आहे. आणि हा ईश्वर प्रेरित शास्त्राले 4 गोष्टीवर अवलंबून आहे. एक, तो सद्बोध करतो, दोष दाखवतो, यासाठी की आमच्या सुधारणूक होऊन आम्हाला नीतीचं शिक्षण मिळावं. आणि म्हणून प्रियजनांनो, मी या ठिकाणी सांगून थांबतोय की परमेश्वरानं तुम्हासाठी निवडलेले मंडळी जे पुढारी आहेत, पास्टर आहेत, प्रेषित शिक्षक, संदेष्टे, पालक, हे तुमच्यासाठी पुढारी आहेत. आणि या सगळ्यांमध्ये येशू ख्रिस्त तुमचा पुढारी आहे. ख्रिस्त हा पुढाऱ्याच्या अधीन राहा. ज्यांनी तुम्हाला सुवार्ता सांगितली, प्रार्थना केली, तुम्हाला मदत केली, त्यांची प्रार्थनेत आठवण करा, त्यांच्या अधीन राहा. त्यांच्या विरुद्ध कुजबूज आणि कुरकुर करू नका. देवानं तुम्हाला मंडळीत तुम्हाला पण पुढारी करून ठेवलेले आहे. म्हणून तुम्ही पण मंडळीतील विधवा, अनाथ, पोरके यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना मार्गदर्शन करा, त्यांची काळजी घ्या. तुमचं पुढारी पण देवाला आवडेल. परमेश्वरानं मोशेला पुढारी केलं. तो म्हणतो मी जड जिभेचा आहे, परंतु प्रभूने त्याला निवडलं प्रियानो. आणि मोशेच्या पुढारीपणानं इस्रायल लोक मिस्राच्या गुलामगिरीतून बाहेर आले. शाऊल मंडळीचा छल करणारा होता, परंतु येशू ख्रिस्ताचा त्यानं प्रकाश आणि वाणी ऐकली आणि तो शाऊलाचा पाऊल झाला. आणि येशू ख्रिस्तानं पाऊलाच्या हातून अद्भुत चमत्कार घडले. आज तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये आहात? स्वतःला कमी समजता, माझं शिक्षण झालेलं नाही, मला काही कळत नाही, मी कशी सेवा करू, मी कशी सुवार्ता सांगू, मी कशी प्रार्थना करू? प्रियानो, देव आत्मा आहे. तो आत्म्याच्याद्वारे तुमचं जीवन बदलून टाकेल. तुम्हाला परमेश्वर मंडळीमध्ये निवडलेलं आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही तर माझा निवडलेले, तुम्ही माझे निवडलेला वंश, माझे स्वतःचे लोक, माझे निवडलेले याजक असे आहात. तुम्ही परमेश्वराच्या घरचे आहात. परमेश्वर तुम्हाला स्वतःचे लोक म्हणत आहे. देवानं तुम्हाला निवडून नेमलेलं आहे यासाठी की तुम्ही परमेश्वराचे पुढारी, मंडळीचे पुढारी व्हावं. या समाजातील जे नाशाकडे चाललेले आहेत, ज्या अज्ञानामुळे नाश होत आहे, त्यांच्यासाठी देवानं तुम्हाला निवडलेलं आहे. परंतु आम्हाला निवडून पण, आम्हाला देवानं आशीर्वादित करून, अधिकार देऊन पण आपण मंडळीचं पुढारी पण करत नाही. आणि त्यामुळे आम्ही एकमेकाला दोष देत बसतो, एकमेकाची उणी काढत बसतो. पण आजचा संदेश तुम्हासाठी आलेला आहे. ज्यांनी तुम्हाला वचन सांगितलं
त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्या आज्ञेत राहा, त्यांच्या जे काही साक्षीचं जीवन त्यांचं तुमच्या जीवनात असू द्या. विचित्र आणि अन्य शिक्षणाला भडकून जाऊ नका, चुकीच्या खाण्याची विधी पाळू नका. कारण आपल्याला, माझ्या प्रियानो, हे पृथ्वी नाही तर आम्हाला बायबलमध्ये लिहिलेलं आहे, आमचं स्थायिक नगर हे नाही आहे, तर जे परमेश्वरापासून नवं यरूशलेम येणार आहे तिथं आम्हाला जायचं आहे. देवबाप करू हा सर्व संदेश तुम्हासाठी आशीर्वादित करू. आपण डोळे बंद करू आणि प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये मी या संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक कुटुंबाबद्दल, बहीण भावांबद्दल तुला धन्यवाद देतो. माझे येशू, हा संदेश, ही वचनं ज्यांनी ऐकली त्यांच्या जीवनामध्ये येशू तुझ्या आत्म्याच्याद्वारे कार्यसिद्धी होऊ दे. होय बापा येशू, ज्यांनी अनेक लोकांना प्रार्थना केल्या भक्ती आणि वचनाद्वारे आणि अनेकांची जीवनं बदललीत, माझे येशू मी प्रार्थना करतो या प्रियजनांनी त्या पुढाऱ्यांच्या म्हणजे प्रेषित संदेष्टे सेवक पालक यांच्या अधीन राहावं. आणि प्रभू येशू, खरा तू पुढारी आहेस, तुझं त्याने अनुकरण करावं म्हणून सहाय्य कर. चुकीचं खाणं, चुकीचं पिणं माझे येशू तुझ्या नावामध्ये त्यांच्या जीवनातून काढून टाक. अन्य शिक्षण, विचित्र शिक्षण यांनी त्यांनी भडकून जाऊ नये म्हणून माझे येशू या प्रत्येकावर तू दया कर. प्रभू येशू, जे समर्पण तू केलेलं आहेस त्या अर्पणाच्याद्वारे माझे येशू प्रियजन कायमचे पवित्र शुद्ध झालेले आहेत. ही शुद्धता, हे पावित्र्य, ही नम्रता माझे येशू तुझ्या नामात त्यांच्यामध्ये असू देत आणि तुझं गौरव या सर्वांच्याद्वारे होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.